श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 388। उपशम प्रकरण सर्ग 49। गाधीने आत्मज्ञानाविषयी केलेल्या प्रार्थनेमुळे भगवंत पुन्हा प्रसन्न होऊन म्हणाले, गाधे, हे जग म्हणजे महामायेने उत्पन्न केलेले एक विचित्र अवडंबर असून आत्मतत्वाचे विस्मरण होताच या जगात पाहिजे त्या विचित्र कल्पना संभवतात. सामान्यतः मनुष्यांना स्वप्न स्थितीमध्ये ज्याप्रमाणे पाहिजे त्या गोष्टी दिसतात, त्याचप्रमाणे भूतमंडलातील आणि कीर देशातील लोक तुझ्या भ्रमामुळे तुला दिसले व असंभवनीय गोष्टी खऱ्याखुऱ्या आहेत असे तुला वाटले. तसेच त्या देशातील लोकांच्या संकल्पामुळे त्यांनाही त्याच गोष्टी त्याच वेळी दिसल्या व त्या त्यांना देखील खऱ्या वाटल्या. आता ह्या चांडालाच्या हकीकतीमुळे तुझ्या मनाला लागून राहिलेली चिंता क्षीण करण्याचा उपाय तुला सांगतो, तो ऐक. भूतमंडलामध्ये कटंज नावाचा एक चांडाळ पूर्वी खरोखरच होऊन गेला. त्याचे घरदार, पुत्र, भार्या वगैरे तू जसे पाहिलेस तसेच होते. पुढे त्याची भार्या मरण पावली व कुटुंब उद्ध्वस्त झाले. तेव्हा तो तेथून निघाला व भ्रमण करीत कीर देशात पोहोचला व कर्मधर्म संयोगाने तेथील राजा झाला. नंतर त्याचे चांडालत्व उघडकीस आल्यामुळे त्याने अग्निप्रवेश केला. या सर्व गोष्टी पूर्वी खरोखर घडल्या होत्या व कालांतराने त्याच तुला तुझ्या चित्तातील संकल्प दोषामुळे अधमर्षणकाली दिसल्या, एवढेच काय ते. मात्र तो कटंज आपण पूर्वी पाहिला होता याचे तुला विस्मरण झाले व हे सर्व मी स्वतः अनुभवित आहे असा तुला भ्रम झाला. ज्याप्रमाणे पूर्वी पाहिलेल्या अनेक गोष्टी मनुष्य विसरतो, त्याचप्रमाणे कित्येक वेळा मनुष्य भावी स्थिती पूर्वी अनुभवत असल्याप्रमाणेही पाहतो. ज्याप्रमाणे मनुष्याला स्वप्न, मनोराज्य, पित्तवायू इत्यादी अवस्थांमध्ये अनेक भ्रम दिसतात, त्याप्रमाणे जागृतीमध्ये सुद्धा मनाला कित्येक वेळा अकल्पित भ्रम प्रत्यक्ष दिसतात. त्रिकालज्ञ योगी जनांना जर भविष्यकाली दिसणाऱ्या गोष्टी भूतकाळात घडल्याप्रमाणे दिसू शकतात, तर गाधे, तुला भूतकाळात घडलेल्या गोष्टी वर्तमान काळी घडत असल्याप्रमाणे दिसल्या तर त्यात विशेष काय? आता ह्या ठिकाणी तू असे विचारशील की कटंज नावाचा एक चांडाळ पूर्वी खरोखरच होऊन गेला असेल, पण तोच मी आहे असा भ्रम मला कसा झाला? परंतु यातही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण आत्मज्ञान नसलेले पुरुष आत्म्याहून भिन्न असलेल्या देह, पुत्र, मित्र, स्त्री इत्यादिकांच्या संबंधाने हा मी आणि हे माझे असा मिथ्या अभिमान धारण करताना दिसतात. मग तुला देखील मी कटंज आहे व हे माझे कुटुंब आहे असा भ्रम उत्पन्न झाला, यात आश्चर्य वाटण्याचे काय कारण आहे? मी आणि माझे हा अभिनिवेश आत्मज्ञानरहित पुरुषांच्या ठिकाणी उत्पन्न होतो. आत्मज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी असला भ्रम केव्हाच उदय पावत नाही. त्यामुळे तत्वज्ञानी पुरुषाला सुखदुःख विलासरूपी भ्रमामध्ये बुडण्याचा प्रसंग कधीच येत नाही. परंतु गाधे, एखाद्याला महाव्याधी जडलेली असली व उपचारानंतर तिचा थोडासा जरी अंश शिल्लक राहिलेला असला, तरी ती त्याला जशी मनस्वास्थ्य लाभू देत नाही, त्याप्रमाणे तुझे चित्त पूर्णतः वासनामुक्त न झाल्यामुळे तुला स्वस्थता प्राप्त झाली नाही. तसेच तुझ्या ठिकाणी ज्ञानाची परिपक्वता झालेली नसल्यामुळे जो मनुष्य स्वतः घर बांधणे किंवा दुसऱ्याच्या घरी आश्रय घेणे वगैरे करीत नाही, त्याला पर्जन्यवृष्टीपासून ज्याप्रमाणे आपला बचाव करता येत नाही, त्याचप्रमाणे तुला वासनामुक्त व आत्मज्ञानयुक्त न झाल्यामुळे आपल्या मनोमोहाचा प्रवाह थांबविता आला नाही आणि तुझ्या चित्तात उत्पन्न झालेल्या भ्रमाने तुझ्या मनावर आपला पगडा बसविला. गाधे, सर्वत्र भ्रमण करणाऱ्या ह्या मायाचक्राचा चित्त हा तुंबा आहे आणि त्याचे आक्रमण केल्यास मायाचक्राची गती कुंठित झाल्याखेरीज राहत नाही. एकदा चित्ताला स्वाधीन करून घेतले म्हणजे ह्या मायेची बाधा होण्याचे कारणच राहत नाही. याकरिता उठ आणि दृढ निश्चयाने
10 वर्षेपर्यंत तपस्साधना कर, म्हणजे तुला अनंत ज्ञानाची प्राप्ती होईल. अशा रीतीने गाधीला उपदेश केल्यावर भगवंत अंतर्धान पावले. गाधी वैराग्याने युक्त झाला. त्याच्या मनातील भ्रम नष्ट झाला आणि आपल्या प्राक्तन कर्मांमुळे भासमान झालेल्या चांडालत्वादी चेष्टांची निंदा करून त्याने त्यांचा त्याग केला. आपल्या कर्माबद्दल पश्चात्ताप होऊन चित्त नियमनाचा अभ्यास करण्यासाठी तो ऋष्यमुख पर्वतावर गेला. तेथे त्याने आपल्या मनातील संकल्पांचा त्याग करून 10 वर्षे उत्कृष्ट तप केले. जेणेकरून त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले व तो आपल्या पारमार्थिक स्थितीप्रत जाऊन भयशोकरहित होऊन आत्मस्वरूपात रममाण झाला आणि प्रशांत चित्ताने जीवनमुक्त बनून व परिपूर्ण होऊन अपरिच्छिन्न ब्रह्माकाशामध्ये कायमची विश्रांती पावला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.